नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासमोर दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगायला आलो आहे. फर्स्ट इज अ गुड न्यूज विच आय हॅव शेअर्ड प्रिव्हियसली विथ यू. बॉम्बे हायकोर्ट क्लर्कचे सिलेक्टेड स्टुडंट्स जे आहेत आपले, हे सगळे आपले सिलेक्टेड स्टुडंट्स आहेत. हरिप्रसाद, मृणाल, अश्विनी, उमेश, आकाश, एक्सेट्रा एक्सेट्रा, एव्हरीवन हिअर. ओके. सो द थिंग इज, हे बॉम्बे हायकोर्टमध्ये ऑगस्टच्या जे आपली बॅच झाली होती, ऑगस्टमध्ये जी परीक्षा झाली होती, त्या परीक्षेमध्ये हे सगळे उत्तीर्ण झालेत. हे संगमसोबत कुठे ना कुठे रिलेटेड आहेत, कनेक्टेड आहेत. ओके. काहींनी बॅच घेतली आहे, काहींनी इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम घेतला आहे, काहींनी टेस्ट आणि बॅच घेतली आहे, काहींनी टेस्ट आणि इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम घेतला आहे. बट ह्यांचं सक्सेस हे फक्त मी स्वतः क्रेडिट घेऊ शकत नाही. संगम हे क्रेडिट घेत नाही आहे यांच्या सक्सेसचं. ओके. मी फक्त एवढं सांगतो की हे आपल्यासोबत कनेक्टेड होते. ओके. मी माझ्या शब्दावरती अजूनही प्रामाणिक आहे. मी अजूनही सांगतो, कुठलाही क्लास लावून कुणीही पास होऊ शकत नाही. विषय असा आहे की क्लासमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल आणि तुम्हाला तिथे तो अभ्यास करावा लागेल. पण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट माहिती आहे का, की तुम्ही ज्यावेळेस म्हणतात मला की सर तुमची मला जॉईन तर करायची आहे बॅच, पण फीस खूप जास्त आहे. मला एक सांगा, जास्त ज्यावेळेस तुम्ही म्हणतात त्यावेळेस तुलना कशासोबत करतात? तुम्हाला माहिती असायला पाहिजे, मी फोनवरती बऱ्याच जणांना हे सांगितलं की सन 2010मध्ये मी ज्यावेळेस आपल्याकडे म्हणजे ज्यावेळेस मी क्लास जॉईन केला होता असा सरळ सेवेचा सन 2010मध्ये, त्यावेळेस मी 10,000 रुपये पे केलेले होते. ठीक आहे. आणि दुसरं तिसरं कोणालाच नाही. आपले जे बिडवे सर मराठी शिकवतात त्यांच्याकडेच त्यांचंच एक इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याच इन्स्टिट्यूटमध्ये. 2010ची गोष्ट आहे ही. सो एक समजून घेण्याचा प्रयत्न करा की मी जर त्या वर्षी 10,000 पे केले, माझ्याकडे अजूनही रिसीट आहे. आय हॅव नॉट पुट इट इन दिस PDF. बट मी रंजन कोळंबे सरांकडे, भगीरथ IAS अकॅडमी जी आहे, रंजन कोळंबे सरांकडे MPSCसाठी 45,000 रुपये पे केले होते. इथून घेऊन गेलो होतो मी कॅश, संभाजीनगरवरून पुण्याला. ओके. आणि माझं बॅकग्राऊंड खूप जास्त असं भारी असं नाही आहे. आमच्या वर्गामध्ये शेतकरी वगैरे सगळ्या प्रकारची मुलं होती. ठीक आहे. पेरेंट्स कधीच काही म्हणत नाही, अभ्यासावरती पेरेंट्स खर्च करतात. वाय आय एम टेलिंग यू दिस, बिडवे सर जे आपल्याकडे मराठी शिकवतात, ही इज द बेस्ट. द म्हणजे खूप बेस्ट टीचर आहे. त्यांचं मराठी केल्यानंतर तुम्हाला मराठी कुठल्याच परीक्षेसाठी करायची गरज नाही, असं स्वतः त्यांनी सांगितलं. तुम्ही एकदा करा फक्त. राईट. सो व्हॉट वुड बी द कॉस्टिंग? काय वाटतं तुम्हाला की बा फ्रीमध्ये एवढ्या क्वालिटीचे टीचर्स आहेत, अजून मॅथ्सचे टीचर आहेत, हे फ्रीमध्ये येतात का? 100, 500, 1000, 10,000, 50,000मध्ये येतात का? सो प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुलना कोणासोबत करताय? आमच्या इथे संभाजीनगरमध्ये 250 रुपयावरती शिकवणारे टीचर्स, पर डे 250 रुपये, 150 रुपये पण शिकवणारे टीचर्स आहेत टी व्ही सेंटरला इथेच. पोलीस भरतीला शिकवणार, त्यांचंही मराठी व्याकरण आहे, ते पण मराठी व्याकरण शिकवतात, मॅथ्सही शिकवतात. बट मी त्यांना का नाही आणू शकत? मग तुम्हाला जर फीस कमी घ्यायची आहे मला तुमच्याकडून, तर मी त्यांना का नाही आणत? तुम्ही इथे येणार नाही मग. ठीक आहे. मला एक क्लास दाखवा, एक इन्स्टिट्यूट दाखवा जे एका बॅचमधून एवढे सगळे टॉपर्स काढून दाखवत आहे, एका बॅचमधून फक्त. ठीक आहे. तुम्हाला समजून घ्यावं लागेल, तुम्हाला क्वालिटी पाहिजे की फॅशन म्हणून क्लास लावायचा आहे? तुम्हाला क्वालिटी पाहिजे की फॅशन म्हणून क्लास लावायचा, हे तुम्हाला स्वतः बघावं लागेल. ओके. तर जर तुम्हाला फॅशन म्हणून लावायचं आहे की सर लावायचा म्हणून लावायचा आहे, तर बिनधास्त तुम्ही 1,000 रुपये, 1,500 रुपये जे घेत आहेत त्यांच्याकडे क्लासला जाऊ शकतात. मी तुम्हाला स्वतः नंबर देतो. 450 रुपयाचा एक क्लास आहे. 450 रुपयामध्ये पूर्ण लेक्चर्स देतात ते. आता मला माहीत नाही कोणती क्वालिटी, कसे, कुठले, काय. ठीक आहे. मॅथ्सचे सर येतील, मॅथ्सचे सर बघाल तुम्ही, ही इज द बेस्ट. म्हणजे तुम्हाला जे त्यांनी शिकवलं, मॅथ्सची कॉन्सेप्ट तुमची क्लिअर व्हायलाच पाहिजे. नंतर तुमचं काम आहे क्वेश्चन्स वगैरे सोडवणं, हे सगळं. ठीक. याच्यामध्येही मी तुम्हाला कशी हेल्प करणार आहे? जे आपले बॅचचे स्टुडंट्स राहतील, बाहेर सांगली, सातारा, सांगली कुठेही राहत असो तुम्ही, कोणत्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात, तुम्हाला शेवटचे 15 दिवस इथे येण्यासाठी यावं लागेल. ठीक आहे. म्हणजे कंपल्सरी नाही आहे, बट तुम्हाला यावं लागेल. तुम्हाला पास व्हायचं तर तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील. तुम्ही इथे याल, इथे माझ्या समोर बसवेल मी तुम्हाला. रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत मी स्वतः तुमच्यासोबत मेहनत करेल. इथे सगळ्यांकडून वाचन करून घेईल मी प्रत्येक टॉपिकचं. इथे मी उभा राहील पूर्ण दिवसभर, 17 ते 18 तास जर उभं राहायची गरज पडली, इथे उभा राहील. तुम्हाला इथेच प्रश्न देईल, इथेच वाचायला लावेल, सोबत तुमच्याकडनं अभ्यास करून घेईल. सो जर मी तुम्हाला क्वालिटी द्यायची प्रॉमिस करतोय, तर तुम्ही मला
फोन करून किंवा अपशब्दांचा उपयोग करून किंवा सर एवढे कुठे फीस असते का असं म्हणून मी तुम्हाला काही फोर्स नाही करते माझ्याकडे येण्यासाठी. मी तुम्हाला फोर्स नाही करते संगममध्ये तुम्ही जॉईन व्हा म्हणून. मी तुम्हाला सांगतो की बस दॅट्स इट. इफ यू वॉन्ट टू कम इन दिस लिस्ट, इथे यायचं आहे तुम्हाला. हा फोटो रिकामा सोडला आहे. इथे जर तुम्हाला तुमचा फोटो पाहिजे तर तुम्हाला डेफिनेटली यू मस्ट बी ट्रुथफुल. स्वतःसोबत प्रामाणिक राहायला शिका. 400, 500, 1000, अरे तुम्ही फॉर्म चुकल्यावरती 4 वेळा फॉर्म भरणारे व्यक्ती आहेत. ती एक्झाम देत आहेत तुम्ही आणि तुम्ही 4 हजार रुपये, 1000 रुपयाचा फॉर्म भरतात. मी तुम्हाला ज्ञान देतोय, मी तुम्हाला क्वालिटी देतोय, मी इथे उभं राहून तुम्हाला 6 महिने शिकवणार आहे. सो तुम्ही माझ्यासोबत असं करताय. सो प्लीज, हे तुम्ही माझ्यासोबत नाही करत आहे. दिस थिंग यू आर डुईंग इट विथ युअर सेल्फ. ह्यांच्यामध्ये यायचं आहे ना आपल्याला. बॉम्बे हायकोर्टच नाही, सरळ सेवा, MPSC. माझ्याकडे एक मुलगा राज्यसेवेचा या कोणीही, मी त्याला 4 दिवसात आन्सर रायटिंग शिकवतो आणि द बेस्ट क्वालिटी ऑफ आन्सर्स. तुम्ही म्हणाल सर त्यांनी कधीच अभ्यास नाही केला असेल, चालू द्या. अभ्यास केलेला नाही आहे त्या मुलाला सुद्धा मी अप्रतिम क्वालिटीचे आन्सर रायटिंग शिकवू शकतो राज्यसेवेसाठी. तर मी हे सरळ सेवा तर मी तुमच्याकडनं यार तुम्ही 15 दिवस द्या, मी हे तुम्हाला शिकवतोय सगळं, बट 15 दिवस तुम्ही इथे येऊन राहा. मी तुम्हाला ह्याच क्लासरूममध्ये इथेच सगळे, इथे 50ची आपल्याकडं 80 मुलांची कॅपॅसिटी इथे बसायची. त्या 80 मुलांना बघा मी कुठल्या नेऊन सोडतो. महत्त्वाचं काय आहे? महत्त्वाचं आहे की आपली एक पोस्ट निघेल आता, बस दॅट्स इट. ही इथे फोटो येईल ना आपला, हे महत्त्वाचं आहे. दॅट्स इट, दॅट्स फायनल. सो प्लीज डोंट प्ले विथ युअर सेल्फ. ओके, डोंट प्ले विथ युअर सेल्फ, डोंट प्ले विथ क्वालिटी. कुठल्याही रेकॉर्डेड वगैरे क्लासेस आता आहेत, मी नाव घेत नाही त्यांचं, बट आहेत रेकॉर्डेड. अगोदरचे कोणत्या तरी बॅचचे असे तुम्हाला दिलेले आहे. मी तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला एकच सांगतोय, ठीक आहे. प्लीज वेळ वेस्ट करू नका. पैसा सोडावं. पैसा जातो आणि परत येतो, ठीक आहे. पैशाचं काही नसतं. वेळ इज एव्हरीथिंग. मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, संगम इज इक्वल टू लक. जे स्टुडंट असे आहेत ना, ज्यांच्या घरी प्रॉब्लेम्स आहेत, ते आणि ज्यांचे वय 30च्या वरती चाललं आहे आता, ते स्टुडंट्स त्यांचं लक खराब आहे ना, तुम्ही या एकदा या. फक्त माझ्या समोर बसून इथे मेहनत करून घेईल मी तुमच्याकडून. एक चान्स द्या, एकदा या. मला बोर्ड पुरणार नाही तुमचे फोटो टाकायला. आजही पुरत नाही. मी बरेच 3-4 स्टुडंटचे टाकले नाही आहे. 2 स्टुडंट अजून आपले आय थिंक 12 स्टुडंट आहेत असे. आय थिंक नाही आपले 4 स्टुडंट आहेत. 4 आणि 2 6 आय थिंक असे काहीतरी वेटिंगवर आहेत ते. आणि याच्यातले टॉपर्समधले पण काही टाकले नाही, ठीक आहे. आणि याच्यातही यांचे फोटोज मी छोटे करून टाकलेत. द थिंग इज की महत्त्वाचं काय आहे की मला बोर्ड नाही पुरला पाहिजे, एवढे पोरं बसवायचे मला इथे ह्या बोर्डवरती, ठीक आहे. हाच एक गोल आहे, हाच एम. संगम एस्टॅब्लिशच त्याच्यासाठी झालं आहे. मी सांगतो आहे, मी जास्त दिवस हे इन्स्टिट्यूट राहणार नाही आहे. हार्डली 2 years, 3 years or 4 years मॅक्स टू मॅक्स इन्स्टिट्यूट राहील. आफ्टर दॅट आय विल बी गोईंग इन माय ओन वे. जे काही मी ठरवलं आहे माझ्या करिअरसाठी ते आय विल बी डुईंग. आणि तुम्ही एवढे लोक सिलेक्ट झालेत, बस ते तिथे मला बोर्डवरती दाखवून दिले, तेवढं एक सॅटिस्फॅक्शन राहील. सो प्लीज कम, join Sangam in any manner, in any however you want to. If you want to join test series, काहीही असेल, एकदा या प्लीज. किंवा तुम्ही फ्रीमध्ये का होईना इथे येऊन बसा. एकदा संगमसोबत कनेक्टेड व्हा. सगळेचे सगळे मुलं मला पास करायचे आहेत. म्हणजे माझ्याकडे मला माहिती आहे की 2 लाख फॉर्म भरले, 2 लाख मुलं येणार नाही, तर माझ्याकडे 1000 तर येतील. माझ्याकडे 500 येतील ना. 500 जागा आहेत, 500 जागा मी भरून टाकेल त्या माझे स्टुडंट. JTIमध्ये केलं आहे आपण तसं. 10 जागा होत्या, 10मधनं 5 स्टुडंट आपलेत. आपल्याकडे ॲडमिशन 7 स्टुडंट्स होतं, बट त्यावेळेस फक्त इन द बिगिनिंग स्टेज, ठीक आहे. इथे 128 जागा आहेत. 128 जागांमधून जवळजवळ माझे 25 आणि 5-6 वेटिंगच्या पकडून घ्या. जर 30 स्टुडंट मी देतोय तुम्हाला, तर अराउंड 100मधनं माझ्याकडे तेवढे स्टुडंट जर येतात, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ठीक आहे. सो बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्वतःवरती विश्वास ठेवा. एकदा एक चान्स द्या. स्वतः अभ्यास चला यार, आता मला अभ्यासच करायचा आहे असं समजून संगम जॉईन करा. या तुम्ही एकदा, ठीक आहे. भेटू मग तुम्हाला नेक्स्ट बॅचमध्ये. इथे तुम्हाला पाहण्याची इच्छा आहे. ही खूप अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे आमच्यासाठी. खूप आय एम व्हेरी हॅपी फॉर दीज गाईज. दे विल बी गोईंग फॉर मेडिकल नाव.
बॉम्बे हायकोर्टचा आधी इंटरव्ह्यू असायचा, इंटरव्ह्यूनंतर डायरेक्ट म्हणजे तुम्हाला जॉईनिंगसाठी बोलवून घ्यायचे. सो बट ह्यावेळेस त्यांनी मेडिकलची एक लेवल टाकलेली आहे. मेडिकलची लेवल अगोदर ही JTIला झाली, त्या अगोदर नाही झाली क्लर्क्सला, तर मेडिकलसाठी बोलवतील यांना आता. आणि त्यानंतर ह्यांचं आयुष्य सुरळीतपणे व्यवस्थित सुरू झालेलं आहे. ठीक आहे. जवळजवळ 70-75,000 अकाउंटमध्ये येतील यांच्या. मग त्यानंतर दुसरं वेतन आयोग लागलं याच्यानंतरचं 8वं आय थिंक, तर 8वं वेतन आयोग लागलं की लाखोच्या वरती जातील हे. काही दिवसांची मेहनत आहे. ठीक आहे. गिव्ह मी दिस 2 to 3 months अँड आय शो यू वेर यू कॅन बी. मी दाखवेल तुम्हाला तुम्ही कुठे असू शकता. थँक्यू सो मच.